त्यांना देखील आपण धन्यवाद देतोय। तसेच आजच्या कबड्डी स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकासाठी रोख रक्कम 7,000 आणि आकर्षक चषक प्रिय हर्षद मात्रे आणि संतोष भगत यांच्याकडून देण्यात आले, त्यांना देखील आपण धन्यवाद देतोय। तसेच मित्रांनो, या स्पर्धेतील एक महत्त्वाची बक्षीस म्हणजे सर्वोत्कृष्ट स्मार्ट वॉच, उत्कृष्ट पकड स्मार्ट वॉच, उत्कृष्ट चढाई स्मार्ट वॉच, पब्लिक हिरो स्मार्ट वॉच, अर्थात ते चारही स्मार्ट वॉच स्मार्ट व्यक्तींच्याच माध्यमातून या ठिकाणी अर्थात तुषार वाजंत्री आणि सुदर्शन गावडे यांच्याकडून हे चारही स्मार्ट वॉच देण्यात आलेले आहेत। तसेच या स्पर्धेमध्ये वरील चारही बक्षीस म्हणजेच वैयक्तिक स्वरूपाची बक्षीस आहेत, त्यांच्यासाठी चषक सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि हे चषक कैलासवासी शुभम मनोज बाजारे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत, त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत। कारण संपूर्ण कबड्डी स्पर्धा अशा दानशीर व्यक्तींच्या माध्यमामुळेच खऱ्या अर्थाने या ठिकाणी संपन्न होत असते। आपण हे दिलेले योगदान हे खऱ्या अर्थानं आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं अर्थात महत्त्वाचं योगदान आहे आणि म्हणूनच तर ही कबड्डी स्पर्धा खऱ्या अर्थाने या ठिकाणी उभी आहे। धन्यवाद। मैदान क्रमांक 1 असेल, मैदान क्रमांक 2 असेल, दोनही मैदानावर चारही संघ उपस्थित झालेले आहेत आणि स्पर्धा मात्र या ठिकाणी सुरू झालेली आहे। आभारी आहोत। तर लक्ष द्या मित्रांनो, मैदान क्रमांक 1 वर सामना सुरू झाला। जे हनुमान उडगाव वसत सहजीवन सामना समिती सामना समिती आले का? ओके, धन्यवाद। लक्षात घ्या, मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी श्रीगणेश सातिर्डे अ वर्सेस बापूजी देव शिरगाव आणि मैदान क्रमांक 2 साठी शिवाई नांदगाव वर्सेस सालवादेवी सालाव हा मैदान क्रमांक 2 साठी सामना होईल। 1 साठी श्रीगणेश सातिर्डे अ वर्सेस बापूजी देव शिरगाव आणि 2 साठी शिवाई नांदगाव वर्सेस सालवादेवी सालाव या पुढील चारही संघांना आपण तयार राहायचं आहे। मैदान क्रमांक 2 चा जो काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला तो लगेच त्या ठिकाणी तात्काळ सोडवून घ्या, म्हणजेच काय वेळ जाणार नाहीये, आपण वेळेचे भुकेलेले आहोत। अर्थात भोंगा वाजलाय म्हणजेच थर्ड राईट साठी मात्र कॉल दिला जातोय। थर्ड राईट म्हणजेच डू ऑर डाय, अर्थात किंवा बाराची लढाई मात्र या ठिकाणी लढत असताना चढाई बहादर अर्थात गुण मात्र घेतोय किती 1 2 अर्थात 2 गुण आपल्या संघासाठी मात्र निश्चितपणे उत्तम चढाई सर्वोत्तम चढाई आपण या चढाई बहादराच्या माध्यमातून पाहिली। अर्थात मैदान क्रमांक 1 साठी 1 वर चालू सामना आपण पाहतोय। जे हनुमान उंडरगाव वर्सेस सहजीवन दोडकुले संघाचा खेळाडू मात्र होता त्या ठिकाणी अतिशय चांगल्यापणे या ठिकाणी आपल्या चढाई मात्र केली आणि 2 गुण आपल्या संघासाठी मात्र मिळवले। अर्थात प्रतिस्पर्धी संघ आहे जे हनुमान उंडरगाव, एक खूप मोठं लांब लचक नाव आहे आपण पाहतोय उंडरगाव, तेवढंच लांब दोडकुले देखील आहे। नावाप्रमाणे काम देखील आहे, कामाप्रमाणे कार्य देखील आहे, कार्याप्रमाणे अर्थात उंची देखील आहे। अर्थात हे सगळ्याची ओळख या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं दाम मिळत नाहीये हे नेहमीच आपण लक्षात ठेवा आणि म्हणूनच जो कष्ट करणार त्याला फळ मिळणार, म्हणून कष्टावर आपण नक्कीच विश्वास ठेवा। मागच्यांनी प्लीज बोलणे, मी या अगोदरच सगळ्यांची नावं घेतली होती, कारण ज्या ज्या वेळेला सामनाधिकारी त्या ठिकाणी उभा असतो ना त्याला कबड्डीचे अंग असतं। खरं तर कबड्डीची एक जिल्हा स्तरावरील पंचपरीक्षा असते, राज्य स्तरावरील पंचपरीक्षा असते। या परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेले त्या ठिकाणी पंच असतात आणि त्यांनाच रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन या ठिकाणी ग्रीन सिग्नल देत असते अशा कबड्डी स्पर्धा खेळवण्यासाठी। बरं, हे सगळे पंच कबड्डी क्षेत्रामधून पुढे गेलेले असतात। आमचे अमित दळवी आहेत, खरं तर रोहामधील एक उत्तम आणि सर्वोत्तम खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यामध्ये नामांकन मिळवलेले खेळाडू आहेत आणि असे सगळेच खेळाडू रूपाने या ठिकाणी सुरुवातीला आपली कर्तबगारी या रायगड जिल्ह्यामध्ये दाखवली। आता मात्र सामनाधिकारी म्हणून या ठिकाणी आपली जबाबदारी पार पडत आहे।
मैदान क्रमांक 2चा सामना समिती आपण असाल तर लगेच तात्काळ त्या ठिकाणी निर्णय घ्या आणि पुढचा सामना आपल्याला घ्यायचा आहे। निर्णय हा खूप महत्वाचा आहे, डिसिजन घ्या जो काय असेल तो, कारण आपण सामना समिती आहात, आपण सर्वे सर्व आहात, आपण जे बोलणार ते होणार। तर निर्णय आपल्या हातामध्ये आहे, सर्वे सर्व आपण आहात। तदनंतर होणारा मैदान क्रमांक 1 साठी सामना श्री गणेश सातिर्डे अ बसेस बापूजी देव शिरगाव आणि 2 साठी शिवाई नांदगाव बसेस सालबादेवी सालाव। धन्यवाद। चढाई आता मात्र पाहायला मिळते ती दोडकुळे संघाकडनं 6 सेकंदाची लढत, अर्थातच बोनस गुण ऑन असणार। पाहूयात चढाईपटू काय प्रयत्न करतोय आणि पहिली चढाई मात्र रिक्त झाली आणि आता मात्र प्रत्युत्तर असणार ते उंडरगाव संघाकडनं 5 सेकंदाची लढत, अर्थातच बोनस गुण मात्र ऑफ असणार ते उंडरगावच्या चढाईपटूसाठी। अर्थातच उंडरगाव संघाच्या खेळाडूला कुठून तरी पॉईंट काढण्याचा प्रयत्न करावा लागणार, कुठून तरी गुण टिपण्याचा प्रयत्न करावा लागणार। आता जो मैदान क्रमांक 1 वर जो सामना सुरू आहे तो जय हनुमान उंडरगाव वर्सेस सजीवन दोडकुले, यामध्ये जय हनुमान उंडरगाव मधील लक्षात घ्या मित्रांनो, मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी श्री गणेश सातिर्डे अ बसेस बापूजी शिरगाव आपण तयार राहायचं। तर मैदान क्रमांक 2 साठी शिवाई नांदगाव बसेस सालबादेवी सालाव आपण मैदान क्रमांक 2 साठी आपण तयार राहायचं आहे। अनेक खेळाडू या ठिकाणी असताना आपण पाहतोय किशोर गटापासून मित्रांनो खऱ्या अर्थानं सुरुवात होत असते। काय पाहिजे? स्प्रे पाहिजे, स्प्रे असेल तर द्या। खरं तर कबड्डीची सुरुवात मित्रांनो आपण पाहतोय, अगदी किशोर गट असेल, कुमार गट असेल, प्रौढ गट असेल, व्यावसायिक गट असेल, सेम महिला गट आहे, म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या कबड्डीची सुरुवात होत असते। आणि निश्चितपणे कारण आजकाल आपल्याला हे देखील पाहायला मिळेल मित्रांनो, हे स्पेशली गट अशासाठी ठेवलेले आहेत की त्या गटामध्ये आपल्या परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे। मग आजकाल काय होतंय, आपल्याकडे किशोर गटाचा मुलगा डायरेक्ट ओपन मध्ये खेळतोय, परंतु त्याच्या शरीराची सुदृढता त्याच्यामध्ये आली का, परंतु किशोर गटामध्ये चांगला खेळला म्हणून लगेच आपण ओपन मध्ये उतरवतोय, म्हणजे प्रौढ गटामध्ये उतरवतोय, हे कधीतरी आपल्या त्या खेळाडूसाठी बाधक असू शकतंय। कारण त्या गटामध्ये तो खेळाडू त्याचा परफॉर्मन्स करत असतो। म्हणून रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन असेल किंवा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन असेल, यांनी हे गट निश्चित केलेले आहेत। त्या गटामध्ये त्या गटाच्या खेळाडूने खेळायचं असतं। मग पुढे हा किशोर गटाचा खेळाडू कुमार गट खेळत असतो, कुमार गटाचा खेळाडू हा प्रौढ गट खेळत असतो। परंतु आपल्याकडे काही अंशी हे चुकीच्या पद्धतीने होत असताना आपण पाहतोय। कारण जिल्ह्यासाठी किशोर गट, जिल्ह्यासाठी कुमार गट, जिल्ह्यासाठी प्रौढ गट, परंतु ज्यावेळी ग्रामस्तरावर आपण कबड्डी खेळत असतो ना, त्यावेळी या किशोर गटाचा कबड्डी खेळाडू रायगड जिल्ह्यामध्ये नामांकन मिळालंय म्हणून लगेचच त्याला ओपनमध्ये उतरवलं जातं। मग तिथे मात्र मोठ्या खेळाडूंमध्ये त्या खेळाडूचं नुकसान होत असतं। अतिशय चुकीचे सुरू असणारे सामने मैदान क्रमांक 1 वर
वादळ खारीकवाडा वर्सेस जयभजन सरसोली. तर इकडे मैदान क्रमांक 1 वर सुरू असणारा सामना जय हनुमान उंडरगाव वर्सेस सहजीवन दोडकुळे. इथे 8-9 तर तिकडे 5-6 अतिशय चुरशीचा अर्थातच प्रेक्षकांची मने रिझवणारे सामने मात्र इथे मैदान क्रमांक 1 वर 2 वर पाहायला मिळतात. बरोबर. आणि आता मात्र खरोखर दोन्ही प्रेक्षकांची वागा मिळवणारे प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद असणारी ही स्पर्धा इथे पाहायला मिळते. ते सातिर्डे श्री गणेश सातिर्डे या ठिकाणी खरोखर एक चांगली स्पर्धा मात्र इथे पाहायला मिळते. पाहूया कोणता संघ आता विजयी होतो. कारण 8-9 आणि तिकडे पाहायला गेलं तर 5-8 अजून देखील सांगू शकत नाही कोणता संघ पुढे जाणार, कोणता संघ बाजी मारणार आणि कोणता संघ विजयी होणार. खरोखर हे पाहण्यासाठी असतात. मग अशा वेळेला वाद निर्माण होत असतात. मग ते सोडवायला एक तास जातो. त्याच्या अगोदर आपण काळजी घ्या. स्वयंसेवक आपण लक्ष द्या. लाईनमन्स आपण देखील लक्ष द्या. आपल्याला अधिकार आहे, तुम्ही घ्या त्यांना मागे. हे पहा, वाद होण्याच्या अगोदर ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. सुंदर या ठिकाणी अतिशय रोमांचकारी खेळ मात्र आपण मैदान क्रमांक 1 वर देखील पाहतोय. 8-10 अशा गुणफलकावर आहे. तर मैदान क्रमांक 2 वर देखील 5-8 अशा गुणफलकावर आपण पाहतोय. काहीशा गुणांची आघाडी आणि पाहतोय. आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. आपले सुप्त गुण, आपलं कला कौशल्य या ठिकाणी समर्पित करत आहे. कारण कला हे देखील एक परमेश्वराचं मंदिर आहे आणि ही कला या ठिकाणी प्रेझेंट करण्यासाठी संधी मात्र अर्थातच सातिर्डे संघाच्या माध्यमातून, सातिर्डे क्रीडामंडळाच्या माध्यमातून, सातिर्डे ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मात्र देण्यात आलेली आहे. प्रत्येक कला हे मित्रांनो आपल्याला पुढे घेऊन जात असते. अर्थातच आविष्कार सातमकर कुमार गटाचं प्रतिनिधित्व रायगड जिल्ह्याच्या माध्यमातून गेली 2 वर्ष सातत्याने करणारा खेळाडू आहे. एक नवोदित खेळाडू.